नमस्कार, मी BH पाटील, SGM कॉलेज कराड, इयत्ता 11वी कॉमर्स, विषय बँकिंग. मित्र हो, आपल्याकडं गेल्या 15 दिवसामध्ये 11वीची कॉमर्सची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आणि या प्रवेश प्रक्रियेनंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे एक स्वतंत्र गट विषयानुसार करण्यात आले. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी हा बँकिंग विषय निवडलेला आहे त्या बँकिंग विषयाच्या निवडीची यादी त्या वर्ग शिक्षकांच्याकडं देण्यात आलेली आहे आणि 50 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. या 50 विद्यार्थ्यांना जो प्रवेश देण्यात आलेला आहे त्यापैकी मी सुमारे 25 विद्यार्थ्यांना फोन केलेला आहे घरी आणि त्यानंतर तुम्हाला त्या विषयामध्ये प्रवेश मिळाले असल्याबद्दलचं सांगितलेलं आहे. आजच उरलेल्या 25 विद्यार्थ्यांना मी फोन करतो आहे आणि अशा 25 विद्यार्थी आणि कालचे 25 असे एकूण 50 विद्यार्थी या बँकिंग विषयासाठी निवडले जाणार आहेत. हे निवडत असताना याला शासकीय कार्यपद्धतीनुसार याची निवड करण्यात आलेली आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग विषय मिळालेला आहे अशाच विद्यार्थ्यांच्यासाठी माझं हे लेक्चर उपयोगी ठरेल. आणि म्हणून इयत्ता 11वी कॉमर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बँकिंग विषय निवडलेला आहे या बँकिंग विषयाचा अभ्यास करताना आपणाला हा मराठीमध्ये अभ्यास करायचा आहे. बँकिंग विषय हा आणि इतर विषय यामध्ये कॉमर्समध्ये काय फरक आहे आणि हा विषय केव्हा सुरू झाला आणि काय महत्त्व आहे याविषयी मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे. हा 1978 साली म्हणजे जवळजवळ 40 ते 42 वर्ष झाली हा बँकिंग विषय किंवा द्विलक्षीय अभ्यासक्रम राज्य शासनानं सुरू केला. यामध्ये कॉमर्स फॅकल्टीसाठी काही विषय सुरू केले, आर्ट्स फॅकल्टीसाठी काही विषय सुरू केले आणि सायन्स फॅकल्टीसाठी काही विषय सुरू केले. आपल्याला माहीत आहे किंवा नाही कदाचित नसेल पण कारण तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या गावातून शाळेमधून माध्यमिकमधून उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आलेला आहात आणि म्हणून या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जे सर्व बँकिंगचे विद्यार्थी किंवा कॉमर्सचे विद्यार्थी जे 11वीला SGM कॉलेज कराड या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचं आणि विशेष करून बँकिंगच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर तुमचं अभिनंदनही करतो कारण तुम्ही या महाविद्यालयात प्रवेश घेत असताना मेरिटनुसार तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे. त्यामुळं 10वीला मिळालेले मार्क्स तुमचे जे आहेत ते इतर विद्यार्थ्यांच्यापेक्षा निश्चितपणानं चांगले आहेत. तर या बँकिंग विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी 1978 पासून आजपर्यंत जे 42 वर्षामध्ये विषय निवडला गेला. याऐवजी तुम्हाला कोणते 2 विषय रद्द करावे लागतात किंवा कोणते विषय आता या कॉमर्स फॅकल्टीमध्ये अभ्यास करत असताना तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी हा विषय आहे किंवा चिटणीसाचा व्यवसाय हा विषय आहे. हा चिटणीसाचा व्यवसाय आणि मराठी विषय या 2 विषयापैकी तुम्हाला बँकिंग पेपर 1 आणि बँकिंग पेपर 2 असे 2 पेपर्स द्यावे लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला मराठी आणि चिटणीसाचा व्यवसाय हे 2 विषय असणार नाहीत. अर्थात तुम्ही कॉमर्सला आलेला आहे आणि कॉमर्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं की व्यापार उद्योग व्यवसाय ते एक आणि दुसरं बँकिंग क्षेत्र किंवा फायनान्शियल आर्थिक क्षेत्र असेल त्यामध्ये तुमची काम करण्याची तयारी किंवा इच्छा दिसून येते आणि म्हणून बँकिंग विषय निवडत असताना तुम्हाला या विषयाचं महत्त्व माहीत असणं गरजेचं आहे. हे ज्या 50 विद्यार्थ्यांना हा विषय मिळालेला आहे त्या 50 विद्यार्थ्यांच्यापैकी हे मराठी आणि चिटणीस व्यवसाय हा विषय सोडून हे द्विलक्षी जे व्यवसाय अभ्यासक्रम सरकारनं सुरू केलेला आहे गेली 30-40 वर्ष याचा काय फायदा आहे. पहिला मी आता सगळ्या फॅकल्टीकडे न जाता मुख्य म्हणजे कॉमर्स फॅकल्टीकडे येतो आहे. त्या कॉमर्स फॅकल्टीमध्ये बँकिंग हा विषय द्विलक्षीय अभ्यासक्रमाकडे होता. पूर्वी इन्शुरन्स विषय हा द्विलक्षीय अभ्यासक्रमाकडे होता. ऑफिस मॅनेजमेंटसारखा विषय द्विलक्षीय अभ्यासक्रमाकडे होता. परंतु या ठिकाणी काही विषय बंद झाले आणि एकच विषय आजपर्यंत द्विलक्षीय अभ्यासक्रमाकडे टिकून आहे आणि तो म्हणजे बँकिंग. संपूर्ण राज्यभर बँकिंग अनेक ठिकाणी विशेषतः
विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई विद्यापीठामध्ये हे मोठ्या प्रमाणावर या विषयाची सोय आहे आणि त्या ठिकाणी मुलांनी हा विषय निवडलेला आहे, त्याचा त्यांना फायदाही होतो. तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला किंवा इतर ठिकाणचा विचार केला तर हे विषय हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला विषयांची माहिती असत नाही. मग ते विषय निवडत असताना नेहमीच आपले रुटीनचे विषय सगळे निवडतात आणि मग कुठल्या विषयाला काय आवर आहे हे माहीत नसतं आणि म्हणून ज्यांनी हा विषय निवडलेला आहे त्यांच्यासाठी हे बँकिंग विषयाचं महत्त्व किंवा फायदा काय आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे. तर 1978पासून हा विषय सुरू करण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांनी कॉमर्समध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला बँकिंग विषयाचं ज्ञान प्राप्त व्हावं. मराठी विषय SP विषय वाईट आहे असं मी म्हणणार नाही मुळीच, परंतु SP सुद्धा विषय चांगला आहे, परंतु बँकिंग विषयाचं ज्ञान व्हावं म्हणून या विषयाची सुरुवात 78पासून केलेली आहे. या विषयामध्ये काय असतं तुम्हाला तर सर्वात महत्त्वाचं असतं थेरी पण असते आणि प्रॅक्टिकल पण असतं. तुम्हाला प्रॅक्टिकल हा शब्द 10वीपर्यंत तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे फक्त सायन्सला प्रॅक्टिकल असतं, बाकीच्या विषयाला नसतं. मग बँकिंग हा कसा कॉमर्सचा विषय आहे, याला काय प्रॅक्टिकल असेल तर प्रॅक्टिकल आणि थेरी हे दोन्ही प्रकार आपल्याला यामध्ये शिकायचे आहेत. या प्रॅक्टिकलमध्ये काय होतं बघा आणि थेरीमध्ये काय होतं. थेरी म्हणजे तुम्हाला बँकिंग विषयीचं जे ज्ञान असेल ते थेरॉटिकल कसा व्यवहार चालतो हे शिकवलं जातं, ती थेरी. आणि ही कागदोपत्री थेरी किंवा पुस्तकामध्ये थेरी अशा पद्धतीची उपलब्ध आहे. आणि प्रॅक्टिकल म्हणजे काय, प्रॅक्टिकल म्हणजे बँकिंगचा कारभार प्रत्यक्ष चालतो तो आपण बँकेत जाऊन पाहायचा. बँकेतला कारभार करत असताना प्रत्यक्ष आणि कागदावर यामध्ये काय फरक आहे यासाठी बँकेतल्या तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानं आयोजित केली जातात आणि त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज येतं. त्याचबरोबर प्रॅक्टिकल जसं सायन्सला असतं आपण प्रयोग करतो बरोबर, आणि त्या प्रयोगाचं अनुमान विश्लेषण सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये लिहितो आणि प्रयोगही पूर्ण करतो. त्याच पद्धतीनं बँकिंगमध्ये सुद्धा बँकिंगमध्ये कोणकोणत्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट वापरली जातात, कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र वापरली जातात, धनादेश कसा असतो, हुंडी कशी असते, वचनचिठ्ठी कशी असते, पैसे काढण्याचं चलन, पैसे भरण्याचं चलन, पासबुक आणि बँकेमध्ये डिमांड ड्राफ्ट, प्रवासी धनादेश अनेक गोष्टी आहेत. ATM कार्ड, CDM, ATM कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पैसे भरण्याचं कार्ड, अनेक मशीन, ATM मशीन, CDM मशीन, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. म्हणजे आता सध्या बँकिंग ज्या दिशेनं जात आहे त्या दिशेनं जात असताना त्याचा व्यवहार कसा केला जातो त्याचं प्रात्यक्षिक नॉलेज वर्गामध्येही आणि बँकेमध्येही तुम्हाला जाऊन अभ्यास करावा लागतो आणि म्हणून हे प्रात्यक्षिक नॉलेज बँकिंगच्या 2 विषयामध्ये मिळतं. एवढंच नाही, BCom झालेले विद्यार्थी असतील, BA झालेले विद्यार्थी असतील किंवा BSc झालेले विद्यार्थी असतील, आज अशी परिस्थिती आहे की बँकेत गेल्यानंतर एखादी स्लिप घेतली आणि ती भरायची आहे तर एक ओळ भरली, दुसरी ओळ भरली, तिसऱ्या ओळीला लगेच तिसऱ्या कोणाला तरी विचारायचं इथं काय लिहायचं, इथं काय लिहायचं, इथं काय लिहायचं. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असूनसुद्धा एक स्लिप भरताना अडचणी निर्माण होतात. पण बँकिंग विषय घेतलेले विद्यार्थी हे 11वीतच तयार होतात. ते तिथं कुठलीही स्लिप भरताना कुठलाही फॉर्म भरताना सर्व त्यांना स्वतःला येतं. एवढंच नाही, बँकेत कामकाज कसं चालतं हेही माहीत असल्यामुळं अतिशय सुंदरपणे सगळे कामकाज ते 2 वर्षामध्ये शिकू शकतात. आणि म्हणून प्रॅक्टिकल आणि थेरी आणि प्रॅक्टिकल हे तुम्हाला या 2 वर्षामध्ये शिकायचं आहे. त्याचबरोबर बँकेमध्ये बँक करत असलेल्या अनेक कार्यांचा अभ्यास करायचा आहे. बँकेमध्ये रिझर्व्ह बँकेनं काही बंधनं आणलेत, कोणकोणत्या प्रकारच्या बँका आहेत, त्यांची स्थापना कधी झाली, त्यांचं कार्य काय आहे, अनेक गोष्टी बघायच्या आहेत आपणाला. तर या थेरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. आणि यामुळं ह्या प्रॅक्टिकलमुळं प्रत्यक्ष बँकेत जाण्यामुळं बाहेरचे गेस्ट लेक्चर तुम्हाला इथं लेक्चर देण्यासाठी येत असल्यामुळं आणि आम्ही काही तुम्हाला घेत असल्यामुळे स्वतः तुम्ही काही गोष्टी घरी प्रिपरेशन करता, होमवर्क करता, त्यामुळं बँकिंगच्या नॉलेजमध्ये तुमच्या परफेक्ट अशी वाढ होते. आणि त्यामुळं तुम्हाला
इतर विषयापेक्षा कॉमर्स फॅकल्टीमध्ये काम करत असताना कोणत्याही व्यक्तीला किंवा तुम्हालाही आयुष्यामध्ये सुद्धा पुढं नोकरी करा, व्यवसाय करा, उद्योग करा, काही करत असताना प्रत्येक माणसाचा बँकिंगशी संपर्क येतो, संबंध येतो आणि त्याचे व्यवहार करणं अतिशय सोपं जातं. आणि म्हणून बँकिंग विषय जे आहे ते थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन माध्यमातून तुम्हाला क्लिअर शिकवला जातो. यामध्ये काय आहे आणि कसं असतं प्रॅक्टिकल याचा एक तुम्हाला मी आता ट्रेलर सांगणार आहे. याच्यामध्ये 2 पेपर आहेत. बँकिंग A5 त्याचा कोड आहे. या विषयामध्ये 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. आता फक्त मी तुम्हाला 11वी बाबत सांगतो आणि त्यानंतर मी तुम्हाला 12वी बाबत नेक्स्ट पिरियडला किंवा काही दिवसानंतर 12वीला काय शिकायचं ते आपल्याला सांगता येईल. तर 11वीच्या संदर्भामध्ये मी सांगत असताना इथं पेपर 1 बँकिंग पेपर 1 आणि बँकिंग पेपर 2 असे 2 पेपर आहेत तुम्हाला. आणि उरलेले 4 पेपर ज्यामध्ये इंग्रजी आहे, अकाउंटन्सी आहे, व्यापार संघटन आहे आणि अर्थशास्त्र आहे. पर्यावरण तर सर्वांनाच आहे. तर हे 4 आणि हे 2 असे 6 पेपर्स तुम्हाला 11वीमध्ये वर्षभर शिकावे लागणार आहेत. हे जे बँकिंग पेपर 1 आहे, या पेपर 1 मध्ये काय केलेलं आहे त्यांनी आणि कोणता सिलेबस टाकलेला आहे? बँकिंग टाकलेलं आहे. काय बँकिंगची थेअरी टाकलेली आहे, पण बँकिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी पेपर 1 मध्ये अकाउंटन्सीचा भाग आहे. म्हणजे इथं 11वीला पेपर 1 मध्ये बराचसा भाग हा अकाउंटन्सीचा आहे. काय भाग अकाउंटन्सीचा आहे? तर इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग, जर्नल, लेजर, त्यानंतर वेगवेगळ्या टर्म्सच्या व्याख्या, त्या टर्म्स तुम्हाला जाणून दिल्या जातील सर्व. त्यानंतर सबसिडरी बुक्स, त्यानंतर तुम्हाला बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, रेक्टिफिकेशन्स ऑफ एरर्स, फायनल अकाउंट म्हणजे बघा बिल्स ऑफ एक्सचेंज, हे 1 2 3 4 5 6 टॉपिक अकाउंटन्सी जे तुम्हाला 11वीमध्ये आता अकाउंटन्सी शिकणार आहात त्या अकाउंटन्सीतला 50% 60% सिलॅबस बँकिंग पेपर फर्स्टमध्ये आहे. म्हणजे पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला अकाउंटन्सी शिकवलं जाणार आणि तिकडे अकाउंटन्सी या विषयामध्येही अकाउंटन्सी शिकवलं जाणार. त्यामुळं तुमचं अकाउंटन्सी पहिलं परफेक्ट होतं. आता हे परफेक्ट अकाउंटन्सी होण्यासाठी इथं सिलॅबस टाकला आहे का? नाही. ते बँकिंगच्या अनुषंगानं काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. कोणकोणते बँकेमध्ये कागदपत्र वापरली जातात, कोणकोणते डॉक्युमेंट्स वापरले जातात, स्लिप्स कोणत्या असतात, हेही यामध्ये अभ्यासाला आहे. असे पहिले 5-6 टॉपिक्स जे आहेत म्हणजे 3 4 5 6 7 म्हणा जवळजवळ 7 टॉपिक हे जवळजवळ अकाउंटन्सीचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला या पेपरमध्ये काय शिकायचं आहे? मग इथं बँकिंगचं तुम्हाला काही जादा शिकायचं आहे. काय तर बँकिंगचं नेचर ऑफ बँकिंग म्हणजे बँकिंगचं स्वरूप काय आहे, बँकिंगचं स्वरूप काय आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला माहिती आहे, त्याविषयी डिटेल माहिती आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्ही ऐकलं पण नसेल कधी, तर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेपासून ते कार्यापर्यंत आणि त्याच्या प्रशासनापर्यंत सर्व अभ्यासक्रम आहे. त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका, नॅशनल ऑफ बँक, पूर्वी राष्ट्रीयकृत 20 बँका होत्या, त्याशिवाय स्टेट बँक होती, अजून काही राष्ट्रीयकृत बँका आहेत. आणि आता हळूहळू मोदी सरकारनं काय केलेल्या आहेत, यातल्या बऱ्याचशा बँकाचं एकत्रीकरण केलेलं आहे. 3-4 बँका एकत्र, 3-4 बँकांनी आता अलीकडच्या काळामध्ये खूप कमी बँका 10 बँका 12 बँका एवढ्या बँका आता राष्ट्रीयकृत बँका आहेत. तर या देशामध्ये अगदी 4च बँका ठेवायच्या असा सरकारचा आता सध्या प्रयत्न चालू आहे. परंतु या बँकांचं राष्ट्रीयकरण जे आहे त्या राष्ट्रीयकरणाचा अभ्यास सगळा आहे. लीड बँकिंग स्कीम, एखाद्या जिल्ह्याची एखादी बँक प्रमुख बँक असते त्याला लीड बँक म्हणतात आणि त्या जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या बँकेच्या अनुषंगानं सगळ्या सरकारी योजनांचा वापर, सरकारी योजना लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं जातं. लीड बँकिंग स्कीम म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये हे अकाउंटन्सीचे 5-7 टॉपिक सोडून
बँकिंगचे 4 टॉपिक म्हणजे जवळजवळ 11 टॉपिक तुम्हाला या शैक्षणिक वर्षामध्ये शिकायचे आहेत. आता या 11 टॉपिकमध्ये आपलं महाविद्यालय, कुठलंही कॉलेज, शाळा उशिरा सुरू होत असल्यामुळं एक 25% सिलॅबस यावर्षी कमी करण्याचा प्रयत्न सरकारनं चालू ठेवलेला आहे. अजून त्याचं शेवट स्पेसिफिकेशन काही आलेलं नाही, अंतिम आदेश काही सरकारचा आलेला नाही. पण तोपर्यंत आपल्याला हे 11च्या 11 टॉपिक पेपर फर्स्टमध्ये शिकायचे आहेत. हे 11 टॉपिक जर आपण पेपर फर्स्टमध्ये शिकलो तर 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या येतात. एक अकाउंटन्सी परफेक्ट होतं आणि बँकिंगमधल्या काही गोष्टींचं आपल्याला ज्ञान मिळतं. असा हा पेपर फर्स्ट अर्धा इंग्रजीमध्ये अर्धा मराठीमध्ये आपणाला शिकायचा आहे. पेपर सेकंड जो आहे हा पूर्ण मराठीमध्ये थिअरी आहे, संपूर्ण थिअरी याचा अर्थ असा आहे बँकिंगचं कामकाज जे चालतं ते कामकाज कशा पद्धतीनं चालतं, काय आहे याविषयी आपल्याला डिटेल्स सगळ्या घ्यायच्या आहेत. वास्तविक पाहता बँकिंगच्या कामकाजाची माहिती सर्वांनाच असते, कारण अशिक्षित व्यक्ती असेल, सुशिक्षित व्यक्ती असेल, या सर्वांनाच बँकिंगच्या कामकाजाची माहिती असते. परंतु बँकिंगच्या कामकाजाची म्हणजे बँकेत जाणं, अर्ज भरणं, पैसे भरणं, पैसे काढणं एवढी मर्यादित माहिती चालत नाही. तर बँकिंग शिकलेल्या विद्यार्थ्याला बँकिंगचं कामकाज कसं चालतं आणि नेमकं त्यामध्ये काय आहे एवढंच नाही, 2 वर्षामध्ये आपण बँकिंग शिकल्यानंतर आपणाला बँकेच्या एखाद्या बँकेमध्ये त्या खुर्चीत बसवलं तर कामकाज करता येईल अशा पद्धतीचं ट्रेनिंग तुम्हाला ह्या 2 वर्षामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून या विषयाला A5 बँकिंग विषय आहे, या विषयाला द्विलक्षी अभ्यासक्रम म्हणतात. द्विलक्षी, सरकारने म्हणजे बायफोकल, द्विलक्षी अभ्यासक्रम. द्विलक्षी म्हणजे काय? 2 लक्ष. 2 लक्ष कोणते? तर बँकिंग विषय घेऊन तुम्ही 11वी 12वी केलं तर तुम्ही काहीतरी व्यवसाय करावा किंवा बँकेत जॉब करावा हे एक लक्ष. आणि तुम्हाला बँकेत जॉब मिळाला नाही, व्यवसाय काही करू शकला नाही तर पुढं उच्च शिक्षणाकडे जायचं, म्हणजे मग FY BCom, SY BCom, TY BCom ग्रॅज्युएट करायचं, पोस्ट ग्रॅज्युएट करायचं, MCom करायचं, MBA करायचं, हे दुसरं लक्ष. म्हणजे एक नोकरी लगेच तुम्हाला मिळू शकते, ते एक लक्ष. नसेल तुम्ही पुढं शिकू शकता उच्च शिक्षण, ते एक लक्ष. म्हणून याला द्विलक्षीय अभ्यासक्रम म्हटले. एक हे लक्ष किंवा एक हे लक्ष, कुठलं तरी एक तुम्हाला साध्य करता येतं. ज्याला नोकरी मिळेल ते नोकरीत जातील, व्यवसाय करतील ते व्यवसायाकडे जातील, नाही मिळेल ते उच्च शिक्षणाकडे जातील. म्हणून त्याला द्विलक्षीय अभ्यासक्रम बायफोकल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी मी पेपर बायफोकलमधल्या 2 पेपरचा, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर सांगत होतो. या पेपर 1 मध्ये तुम्हाला मी सांगितलं हे 11 टॉपिक कुठले येतात ते, आणि पेपर 2 मध्ये काय येतं तर बँकिंगची थेअरी सगळी येते आणि मग प्रॅक्टिकलचा भाग त्यामध्ये मर्ज केलेला आहे. असे कोणते टॉपिक आपल्याला यामध्ये शिकायचे आहेत बँकिंग पेपर 2 मध्ये? 1 मध्ये मी मुद्दाम लिहिलं नाही, पहिल्या दिवशी सगळं लिहिलं तर तुम्हाला वाटेल हे काय आपण इतकं मोठं सगळं डोक्यात बसणार नाही. आणि म्हणून बँकिंग पेपर 2 जे बँकिंग थेअरी म्हणून शिकायचं आहे ते मी थोडक्यात तुम्हाला देतोय. सिम्पल बँकिंग ऑपरेशन म्हणजे बँकिंगचे साधारण बँकेची पद्धती, बँक कार्य पद्धती ही आपल्याला शिकायची आहे. त्यानंतर आपल्याला बँक अँड कस्टमर रिलेशनशिप, जनरल नेचर ऑफ दी रिलेशनशिप. या ठिकाणी आपल्याला बँक आणि ग्राहक यांचे परस्पर संबंध. बँक तुम्हाला माहिती आहे, बँक ग्राहक कुणाला म्हणते? जो बँकेत खातं उघडतो, बँकेशी व्यवहार करतो त्याला बँकेचा ग्राहक म्हणतात. मग ही बँक आणि हा ग्राहक बँकेत जातो, व्यवहार करतो, बँक त्याला कर्जही देते, म्हणजे बँकही व्यवहार करते, ग्राहकही व्यवहार करतो आणि या दोघांमध्ये काही संबंध निर्माण होतात, त्याला बँक ग्राहक परस्पर संबंध म्हणतात. हे आपल्याला शिकायचं आहे. बँक व ग्राहक परस्पर संबंध आणि त्याच्या सर्व डिटेल्स शिकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे तर बँकेत कोणकोणत्या प्रकारची खाती असतात, म्हणजे
बँकेची कार्य, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाती, त्यानंतर खात्यावरचे व्यवहार कसे केले जातात, खात्यावरचे व्यवहार कसे केले जातात हे आपल्याला बँकिंगमध्ये शिकायचं आहे. आणि त्याचबरोबर मग कोणकोणती खाती असतात. खाते आपल्याला फक्त बँकेत एवढंच माहिती आहे की मी जाऊन खातं उघडू शकतो बँकेत, माझं वैयक्तिक खातं झालं. अनेक प्रकारची खाती असतात. वैयक्तिक खात्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. मी वैयक्तिक बँकेत जाऊन खातं उघडू शकतो, मी जॉईंट खातं उघडू शकतो, मी आणि माझ्या पत्नीचं, मी माझी आई, मी माझे वडील किंवा आई वडिलांचं असं एकत्र खातं, असं त्याला जॉईंट अकाउंट म्हणतात. त्याचबरोबर आंधळ्या माणसाचं खातं असू शकतं, स्त्रीचं खातं असू शकतं, अगदी वेड्या माणसाचं खातं असू शकतं, दिवाळखोर असेल तर. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या खात्याचे वेगवेगळे असे प्रकार आहेत. अज्ञान व्यक्ती असेल, अशिक्षित व्यक्ती असेल, कारण अशिक्षित व्यक्तीला सही येत नसते, अंगठा असतो. या सगळ्यांची खाती उघडं म्हणजे खात्याचे अनेक प्रकार आहेत. हे झाले व्यक्तिगत प्रकार. पण व्यक्तिगत प्रकार फक्त सोडून नुसतं नाही, तर बँकेत अजून कोणाची खाती असतात तुम्हाला माहीत नसेल. शाळा कॉलेजेसची खाती असतात, कंपनीची खाती असतात, पतसंस्थांची खाती असतात, ट्रस्टची खाती असतात, त्याचबरोबर लायन्स क्लब वगैरे यांची खाती असतात, कोऑपरेटिव्ह सेक्टरची खाती असतात, सरकारची खाती असतात, महामंडळाची खाती असतात. म्हणजे या काही व्यक्ती नाहीत, या संस्था आहेत. अशा अनेक संस्थांची पण खाती असतात. याविषयीचा सविस्तर अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे आणि त्याच्या डिटेल्स पण बघायचे आहेत. त्यानंतर बँकेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची डॉक्युमेंट्स वापरली जातात, ही डॉक्युमेंट्स आहेत, त्यातली कुठली महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत, तर त्यामध्ये चलनक्षम दस्तऐवज, या चलनक्षम दस्तऐवजाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. चलनक्षम दस्तऐवज, आता हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. चलनक्षम दस्तऐवज कशाला म्हणायचं, त्यामध्ये कोणती डॉक्युमेंट्स येतात, त्या प्रत्येक डॉक्युमेंटचं वैशिष्ट्य काय आहे, त्या प्रत्येक डॉक्युमेंटचं स्पेसिमन नमुना कसा असतो आणि बँकेला कोणतं कायदा संरक्षण देतो, ग्राहकाला कसा संरक्षण देतो, याविषयीच्या डिटेल्स सगळ्या बघायच्या आहेत. आणि मग चलनक्षम दस्तऐवज बघत असताना यामध्ये काही डिटेल्स सांगत नाही तुम्हाला, ट्रेलरच सांगणार आहे मी सगळा. तर यामध्ये चलनक्षम दस्तऐवज पाहत असताना तुम्हाला पुन्हा त्या चलनक्षम दस्तऐवजाचं वैशिष्ट्यानंतर तो हस्तांतर करता येतो. आपण चेक बघा, चेक लिहिला तर कुणालाही पैसे देऊ शकतो की नाही, सुरक्षितपणा आहे. चेकनं पैसे देणं रोख पैसे देण्यापेक्षा सुरक्षित आहे, कारण तिची नोंद राहते. पण तो चेक एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं हस्तांतरित केला जातो, दुसऱ्याला पैसे मिळतात. म्हणजे त्यांना पुन्हा तिसऱ्याला द्यायचा आहे तो चेक, तर तो तिसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो, तिसऱ्या व्यक्तीला पैसे मिळू शकतात. हा चेक एकाकडून दुसऱ्याकडं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं, तिसऱ्याकडून चौथ्याकडं जाण्याच्या प्रोसेस जात असताना त्याला पृष्ठांकन करावं लागतं, एन्डॉर्समेंट. आणि त्या पृष्ठांकनाविषयी आपण सुद्धा डिटेल माहिती बघणार आहोत. हे पृष्ठांकन म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहे, ते कायदेशीर पृष्ठांकन, बेकायदेशीर पृष्ठांकन, हे डिटेल्स तुम्हाला आता 11वीला अभ्यासामध्ये दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर मग हे बँका पेमेंट्स करतात, पेमेंट्स चेकचं प्रदान करत असताना बँक काय काळजी घेते, कसं प्रदान करते. आपल्याला दिसतं 1 मिनिटात बँकेने पैसे दिले, पण 1 मिनिटात पैसे देत असताना बँकेवर कोणकोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात, कोणकोणत्या प्रकारचे बँकेला कायदेशीर संरक्षण मिळतं, हे सगळं डिटेल्स शिकायचं आहे. आणि म्हणून प्रदायी बँक, वसुली बँक हाही भाग आपण शिकायचा. म्हणजे नुसतं प्रदान शिकायचं नाही, त्या पेईंग बँकर, कलेक्टिंग बँकर, चेकचे पैसे कसे वसूल केले जातात, हुंडीचे पैसे कसे वसूल केले जातात, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ गुड लेंडिंग. प्रिन्सिपल ऑफ गुड लेंडिंग म्हणजे बँका काय करतात, तो इथं तुम्हाला मी सांगितलं खाती, ह्या खात्यावर ठेव जमा करतात आणि जमा केलेला पैसा बँका काय करतात, ठेवतात जवळ स्वतःच्या नाही. मग काय करतात, गरजू लोकांना कर्जाऊ देतात. मग कर्जाऊ देत असताना कुणाला कर्ज द्यायचं, ते कर्ज सुरक्षित असलं पाहिजे, कारण लोकांच्याकडून घेतला आहे पैसा तो तिसऱ्याला वाटायचा आहे. तो सुरक्षित राहिला नाही तर ज्याने पैसा दिला आहे त्याचे पैसे परत कसं करणार तो. म्हणून कर्ज देताना प्रिन्सिपल ऑफ गुड लेंडिंग, चांगल्या कर्ज व्यवहाराची मार्गदर्शक तत्वे. प्रदान म्हणजे इथं प्रदायी बँक, वसुली बँक.
कर्जे तत्वे मी थोडक्यात लिहितोय. हे डिटेल्स पुन्हा आपण घ्यायचं आहे. कर्ज कुणाला द्यायचं, कर्ज आणि कर्जाची वैशिष्ट्ये काय, कर्जाची तत्वे काय आहेत ते, आणि मग सर्वसाधारणपणे बँकेचं कार्य कसं चालतं, म्हणजे बँकेची अनेक प्रकारची कार्य, सर्व म्हणजे राष्ट्रीयकृत बँका आणि सर्वच बँका. कार्य कशी चालतात आणि मग वर्षाच्या शेवटी बँकेनं व्यवहार केल्यानंतर बँकेची परिस्थिती काय आहे हे दाखवून देणारं पत्रक म्हणजे ताळेबंद. तर हा ताळेबंद आपल्याला शिकायचं आहे. हे अशा प्रकारचे हे एक 8-9 ढोबळ मानानं मी तुम्हाला सांगतो, हे एक 8-9 टॉपिक्स आपल्याला इथं डिटेल्समध्ये 11वीला या पेपरमध्ये शिकायचे आहेत. इथं अकाउंटन्सीचा बराचसा भाग आहे आणि बँकिंगचे 1, 2, 3 काय सांगितलं, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीयकृत बँका, नॅशनलाइज बँक आणि लीड बँक. हे टॉपिक मराठीत शिकायचं आहे, इथनं सगळं इंग्रजीत शिकायचं आहे, हे सगळं मराठीत शिकायचं आहे. असं आपणाला 11वीमध्ये या 2 पेपरमध्ये हे आपणाला एवढं डिटेल्स सगळं शिकायचं आहे. एवढंच मी तुम्हाला या तासाला आता सांगू इच्छितो. उरलेलं जे आहे तो मग याचं पेपर्स कसे असतील आणि मग कसा पार्ट चालू होतो बँक या शब्दापासून, बँकेच्या शब्दाच्या उत्पत्तीपासून बँकेचं पुढच्या कार्यापर्यंत ते नंतरच्या तासाला घेतोय. आज पहिलाच तास प्रायमरी तुम्हाला सगळं ट्रेलर मी 11वीचं सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी इथं थांबतो. तुम्हाला समजलं असेल गृहीत धरतो. थँक्यू व्हेरी मच. किती मिनटं झाली?